सूर्याला कळणार का तेजूवर झालेल्या अत्याचाराबाबत? त्याला दिसणार का तेजूच्या जखमा? लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे। मालिकेमध्ये खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच आता तेजूवर रोजच अत्याचार होत आहे। ही गोष्ट मात्र अजूनही सूर्याच्या लक्षात आलेली नाही। तर येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की लग्नानंतर पहिल्यांदा तेजूला घरी बोलावण्यासाठी सूर्या आणि तुळजा गाडी घेऊन जात आहेत। सूर्या मात्र अतिशय हळू आणि प्रेमाने गाडी चालवत आहे, पण तुळजा मात्र असं म्हणते त्याला त्याची छेड काढत की जर तू अशी गाडी चालवशील ना तर आपल्याला तेजूला उद्याच घ्यायला पोहोचू आपण। त्यानंतर सूर्या म्हणतो की आता बघ कशी गाडी चालवतो आणि तो सुसाट आपल्या बहिणीला घेण्यासाठी गाडी घेऊन तुळजाला घेऊन निघतो। दुसरीकडे बघायला मिळतंय की इथे तेजू घरी जाण्यासाठी तयार होत आहे, पण तिला मात्र आता चिंता आहे की दादाने जर माझ्या अंगावरच्या या जखमा बघितल्या तर त्याला काय उत्तर द्यायचं हे मला कळणार नाही आणि त्यानंतर त्याचं काय रौद्र रूप असेल हे आपण सहन सुद्धा करू शकणार नाही। म्हणून ती त्या जखमा लपवण्याचा प्रयत्न करते, पण तेव्हा तिथे येऊन पोहोचतो शत्रू आणि तो तेजूला म्हणतो की या जखमा अजिबात लपवायच्या नाहीत, ही माझ्या मर्दानगीची निशाणी आहे आणि तीच घेऊन आता तू दागिना म्हणून गावभर मिरवायचं। तर तिला तो तशी वॉर्निंग देतो की तिने त्या जखमा लपवायच्या नाहीत, तर मर्दानगीची निशाणी म्हणून गावभर दागिना म्हणून दाखवायच्या। यानंतर बघायला मिळतंय की सूर्या घरी येतो आणि डॅडी त्याचा पाहुणचार करतात। त्यानंतर तेजू सुद्धा चहा घेऊन येतेच, पण तिने जिथे जखमा झाल्या आहेत मानेवर तिथे आपले केस टाकते आणि सूर्या तिला बघून म्हणतो की तेजू आज तू काही वेगळीच दिसतेस ग। हे बघितल्यावर हे ऐकल्यावर घरातले सगळेच हैराण होतात की आता सूर्याला सत्य कळणार की काय म्हणून। बघणं फार महत्त्वाचं असणार आहे, तेजूच्या जखमा सूर्याला दिसणार का आणि त्यानंतर त्याचं काय रूप आपल्याला बघायला मिळणार। सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभा आहे, खूपच मजेदार होताना दिसतोय। तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक, तुम्ही किती इंटरेस्टेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।